शंकर शंकर पुढे नंदीश्वर भोळा. तर मित्रांनो, आपण आलो होतो नांदेश्वर महादेव मंदिरात आणि या दादाने आपल्याला आमंत्रित केलं होतं की या तुम्ही कार्यक्रम आहे. शंकर या मंदिराचा परिसर आधी दुसऱ्या एका मालकाचा होता, त्यांच्याकडून आपण हा मंदिरासाठी ही जागा आपण आता विकत घेतली. त्यामुळे आपल्या सर्वांना संस्थांतर्फे विनंती करतो की आपण सर्वांनी मंदिराच्या जागेच्या खरेदीसाठी आपण मदत करावी. तर मित्रांनो, आपण आहे नांदगावमध्ये आणि तुम्ही मागे बघू शकता अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक आहे. नांदगावमधली गोष्ट आहे, नांदगाववर ब्लॉग आहे, तर मध्ये आलंच पाहिजे. चला, तर आम्ही चाललोय फार मोठ्या जर्नीवर. आईच्या गावात लय मजा येणार आहे. चला तुम्हाला दाखवतो. फुल सस्पेन्स आहे, तुम्हाला कळणार आहे आज आम्ही कुठे जाणार आहे. हॅलो, नमस्ते, ओम नमः शिवाय. दिस इज संजय आहेर अँड वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. सो गाईज, तर आज आपला दुसरा दिवस आहे नांदगावमध्ये आणि आपण चाललोय एका महादेवाच्या मंदिरात, जे अति प्राचीन आणि जुनं मंदिर आहे, नांदेश्वर महादेव मंदिर. त्या ठिकाणी आज देव दिवाळी असल्यामुळे दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे. हा ब्लॉग बनवण्याचं कारण, नांदगावमध्ये एक आपला मित्र झालेला आहे आणि त्याने आपल्याला आमंत्रित केलं होतं की तुम्ही तिथे या आणि ब्लॉग बनवा. आजच्या ब्लॉग मध्ये आपल्या सोबत आहे मी जड्डू. सो गाईज, आता आपण पोहोचलोय मंदिराजवळ. तुम्ही बघू शकता नांदेश्वर महादेव मंदिर. एक नंबर मंदिर आहे. दिव्यांची आरस पण बघा, एक नंबर वाटते. इतक्यात अनाउन्समेंट झालेली आहे की आरती होणार आहे, तर आपण लवकरात लवकर मध्ये जाऊ. शंकर शंकर पुढे नंदीश्वर भोळा. शंकर शंकर पुढे नंदीश्वर भोळा. तर पीतांबर भणीवर बंधना सरळे सुंदर वक्रतुंड प्रेमयना भोळा 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 भोळा. शंकर शंकर पुढे नंदीश्वर भोळा. तर मित्रांनो, आपण आलो होतो नांदेश्वर महादेव मंदिरात आणि या दादाने आपल्याला आमंत्रित केलं होतं की या तुम्ही कार्यक्रम आहे. इथे आता दीपोत्सव आहे आज आणि तुम्ही बघू शकता मंदिर आणि मंदिर परिसर एकदम दिव्यांनी सजवलेला आहे. भारी वाटतं एकदम. आत्ताच इथं आरती पण झाली. ॲक्च्युली ना, मी राहतो पंचवटीत, कपालेश्वर महादेव मंदिर, त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर. आणि इथं आल्यानंतर मी थोडंसं मिस करत होतो, पण इथं आल्यावर दादामुळे आपल्याला एक क्षण आपल्याला काढता आला असा मंदिरात बोलींचा. भारी वाटलं. हे जे महाराज दिसत आहे, माधवराव महाराज आहे, हे यांनीच हे मंदिर बांधलेलं आहे. आणि तुम्हाला काल भैरवाचं मंदिर दाखवतो. शंकर शंकर पुढे नंदीश्वर भोळा. शंकर शंकर पुढे नंदीश्वर भोळा. मित्रांनो, आता मी मंदिर परिसरात आहे, नांदेश्वर महादेव मंदिर परिसरात. आणि इथं आपल्याला आणखी एक मित्र भेटलेला आहे, भावनाची मंदिर. आकाश गंभीरे नाव आहे. भाऊने आपला लुक थोडा सेट केला होता. जे भाऊचं सलून आहे, तिथं पण आपण गेलो होतो. जय नांदेश्वर. मी प्रशांत वाघ. जे श्री नांदेश्वर महादेव मंदिर आहे, साधारण 180 ते 200 वर्षाचा आसपासचा असा विश्वकालीन हे मंदिर आहे. साधारण अशी ही या मंदिराचा इतिहास म्हणजे श्री माधवनाथ महाराजांच्या पोथीमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. माधवनाथ महाराजांनीच या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. शाकंभरीच्या तीरावरील साधारण फार जुनं मंदिर आहे आणि स्त्री यंत्रात ते त्या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे. आपल्या या व्हिडिओ मार्फत दादा आपल्याला काही आव्हान करणार आहे. नमस्कार, जय नांदेश्वर.
सर्वात आधी देवदिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं मंदिर खूप पुरातन आहे आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारं महादेव मंदिर आहे आपलं नांदेश्वर. आपण या मंदिराचा परिसर आधी दुसऱ्या एका मालकाचा होता, त्यांच्याकडून आपण हा मंदिरासाठी ही जागा आपण आता विकत घेतली. त्यामुळे आपल्या सर्वांना मी मंदिराच्या संस्थांतर्फे विनंती करतो की आपण सर्वांनी मंदिराच्या जागेच्या खरेदीसाठी आपण मदत करावी ही विनंती. जय नांदेश्वर. नक्कीच सर्व शिवभक्त हे आव्हान ऐकतील आणि मदत करतील. शंकर शंकर पुढे नंदीश्वर भोळा हा. तर मित्रांनो, आपण आहे नांदगावमध्ये आणि तुम्ही मागे बघू शकता अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक आहे. मस्त स्मारक आहे, दिवसा खूप भारी वाटतं. पण ते पण मी तुम्हाला दाखवल ब्लॉगमध्ये. आता जात होतो, भाऊची इच्छा आली ब्लॉग कंटिन्यू करण्याची, तर काय हरकत नाही. तर हे बघा अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक. ह्याच्यावर जर लाईट्स वगैरे मारले असतं ना तर आणखीन भारी वाटलं असतं. म्हणजे आता ना थोडं समजून नाही येते भारी. पण काय चला 10 वाजले, भूक बीक लागते का नाही? चल. आम्हाला तो ब्लॉग कंप्लीट करायचा होता. तर सीन असा आला की आम्ही चाललो आहे आता मेसवर जेवण करायला आणि जात असताना आम्हाला मध्येच ते स्मारक दिसलं. नांदगावमधली गोष्ट आहे, नांदगाववर ब्लॉग आहे, तर ते आलंच पाहिजे. चला. लाडू द भात लवर. अरे तू बंद कर बरं ते. तर मित्रांनो, या ब्लॉग मार्फत मला तुम्हाला सांगायचं आहे की हा माझा मित्र आहे आणि याला मी लाडानी लाडू म्हणतो. बघा तुम्ही. चड्डू. मुंबईचे स्टेशन आपण बऱ्याच वेळेस पाहिले, त्याला मी तुम्हाला नांदगावचं स्टेशन दाखवतो. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत रात्रीचे 11 आणि आम्ही आलो आहे नांदगाव स्टेशन वरती जस्ट फॉर असंच टाइमपास मजा घेण्यासाठी. तर आम्ही चाललो आहे फार मोठ्या जर्नीवर आणि ते आम्ही तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं. तर चला, तुम्हाला कळेल ते ब्लॉगमध्ये. चला. आईच्या गावात लय मजा येणार आहे. चला तुम्हाला दाखवतो. फुल सस्पेन्स आहे, तुम्हाला कळणार आहे आज आम्ही कुठे जाणार आहे. बघा, दाखव सगळ्यांना. बघा काय दिसतंय. शांतता. जेवण झालं तर थोडा राऊंड मारू म्हणून म्हटलं चला स्टेशनवरच जाऊ. एकदम मस्त वाटतंय. पूर्ण स्टेशन रिकाम आहे. इथं जर हे असेल ना, काय त्याला कॅमेरा असेल ना, तर मित्रांनो खूप येडेपणा यामध्ये रेकॉर्ड होईल आणि कदाचित आम्ही व्हायरल बी होऊ शकतो. इसकी का व्हायरलच नाही होणार. तर मित्रांनो, व्हायरल करा आणि हा व्लॉग बघा. मजा येईल. सो गाईज, हा व्लॉग आपण इथेच एंड करणार आहे. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मजा करा. डू वॉट एव्हर वॉन्ट टू डू मॅन. जय भोलेनाथ, जय महादेव, जय शिवशंकर. मजा करत राहा. डोंट ट्रबल युअर माता पिता अँड भारत माता की जय. चला.